त्यांची आवड निवड, त्यांना दारिद्र्य नापसंत होते. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाच्या जेतवनात राहत होते. त्यावेळी गृहपती अनाथपिंडक त्यांच्या दर्शनासाठी आला आणि तथागतांना अभिवादन करून तो एकीकडे बसला. नंतर त्याने तथागतांना विचारलं, मानवाने धनार्जन का करावे? तथागत म्हणाले, तू विचारतोस म्हणून तुला मी एक सांगतो. ज्याने मेहनतीने धन मिळवले आहे, ज्याने हाताने कष्ट करून धन मिळवले आहे, ज्याने घाम गाळून धन मिळवले आहे, तसंच ज्याने न्यायमार्गाने धन कमावले आहे, अशा एखाद्या आर्य श्रावकाचे उदाहरण घेऊ, ज्या धनामुळे तो स्वतः सुखी आणि आनंदी आहे आणि ते सुख आणि आनंद तो टिकवू शकतो. तो आपल्या मात्यापितरांना सुखी आणि आनंदी करतो आणि तसं राखतो. त्याचप्रमाणे आपली पत्नी, मुलं, दास आणि कामगार यांनाही धन प्राप्ती करण्याचा हा पहिला हेतू आहे. अशा प्रकारे बंधन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या स्नेहसोबत्यांना सुख आणि आनंद देतो. तसंच सुखी आणि आनंदी राहतो. हा दुसरा हेतू आहे. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नी आणि पाणी, राजा तसंच चोर, शत्रू आणि वारस यांच्यापासून होणारी हानी तो टाळतो. तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो. हा तिसरा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो कुलयज्ञ, अतिथीयज्ञ, पितृयज्ञ, राजयज्ञ आणि देवयज्ञ असे पंचयज्ञ करू शकतो. हा धन प्राप्त करण्याचा चौथा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो गृहपती उच्च हेतूचे, स्वर्गीय सुखप्रद नेणारे, स्वर्गलोकाच्या दिशेस प्रवृत्त करणारे असे दान, अहंकार आणि आळस यांच्यापासून मुक्त असलेल्या सगळ्या गोष्टी धीराने आणि विनम्रतेने सहन करणाऱ्या, स्वतंत्र, शांत आणि परिपूर्ण होण्याचा यत्न करणाऱ्या सर्व श्रमणांना आणि संतजनांना देतो. हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू. अनाथपिंडकाला समजलं की गरिबीचा गौरव करून तथागतांनी गरिबांचे सांत्वन केले नाही किंवा भगवान बुद्ध एकदा कुरु देशात कम्मा सदम्म नगरीत राहत होते. स्थवीर आनंद त्यांच्याकडे आला. त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. तो बसल्यावर त्यांना म्हणाला, तथागतांनी शिकवलेल्या प्रत्युत्त समुत्पादाचा नियम अजब आहे. तो फार गहन आहे, तरी पण मला तो अगदी स्पष्ट समजला आहे. आनंदा, असं म्हणू नकोस, असं कधीही म्हणू नकोस. हा प्रत्युत्त समुत्पादाचा नियम गहन आहे. हा नियम न समजल्यामुळे, त्याचे आकलन न झाल्यामुळे चालू पिढी गोंधळात, गडबडगुंड्यात सापडली आहे. तिला दुःखाचा मार्ग ओलांडून जाणं असाध्य झालं आहे. मी सांगितलं आहे की तृष्णा ही लोभाचे कारण आहे. जिथे कोणत्याही प्रकारचा किंवा जातीचा लोभ कोणालाही कशासाठी नसतो, तिथे लोभाचा संभव कसा असेल? भगवान, असणार नाही. तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते. लोभाच्या मागे लागल्याने काम आणि लालसा उत्पन्न होतात. काम आणि लालसेमुळे दृढता निर्माण होते. दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते. स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्व निर्माण होते. स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे आवश्यक होते. मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट आणि दुष्ट प्रसंग निर्माण होतात, जसं मारामारी, जखम, संघर्ष, भांडण, निंदा आणि असत्य. आनंदा, ही प्रत्युत्त समुत्पादाची साखळी आहे. जर तृष्णाच नसली तर लोभाची ओढ लागेल का? लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होतील का? विकार नसतील तर दृढता निर्माण होईल का? दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होईल का? स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण होईल का? नाही भगवान, कधी निर्माण होणार नाही. जर स्वामित्वाचा लाभ नसेल तर शांती नाही का टिकणार? भगवान, टिकू शकेल. भगवान म्हणाले, मी पृथ्वीला पृथ्वीच मानतो, पण माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही. म्हणून मी सांगतो की सर्व तृष्णा समूळ निपटून, त्यांची लालसा न धरून, उलट त्यांचा त्याग, नाश आणि परित्याग करूनच मी बुद्धत्व प्राप्त केलं आहे. भिक्खू हो, भौतिक मालमत्तेचे नव्हे तर माझ्या धर्माचे हिस्सेदार होण्यासाठी झटा. कारण तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीने मानसिक दायित्व येते. अशा रीतीने भगवान बुद्धांनी स्थवीर आनंदाला आणि अन्य भिक्खू वर्गाला संग्राहक वृत्तीचे दुष्परिणाम समजावून सांगितले. त्यांची सौंदर्याची आवड. भगवान बुद्धांना सौंदर्याची एवढी आवड होती की त्यांना सौंदर्यप्रिय बुद्ध असं म्हटलं तरी शोभून दिसेल. त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितलं होतं, सौंदर्याच्या सहवासात राहा. भिक्खूंना उपदेश करताना ते म्हणाले, भिक्खू हो, अनुदित सद्धर्माचा उदय
किंवा उदित अधर्माचा लोप करण्यास समर्थ ठरेल अशी सौंदर्याच्या सहवासाइतकी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. जो सौंदर्याचा स्नेही आहे त्याच्या ठायी अनुदित सद्धर्माचा उदय होतो आणि उदित अधर्माचा लोप होतो. अधर्म आणि अधर्माची भक्ती लोप पावते. सद्धर्माबद्दल अप्रीती नाहीशी होते. सद्धर्माबद्दल भक्ती निर्माण होते. भिक्खू हो, अनुदित ज्ञानशाखा उदित न व्हावी म्हणून किंवा उदित ज्ञानशाखा पूर्णत्वाप्रत जाऊ नये म्हणून उपयुक्त ठरणारी बेशिस्त दृष्टीसारखी दुसरी समर्थ गोष्ट मला माहीत नाही. भिक्खू हो, ज्याची दृष्टी बेशिस्त आहे, ज्याच्या ठायी अनुदित ज्ञानशाखा उदित होत नाही आणि जर उदित झाल्या तर त्याची योग्य जोपासना न झाल्यामुळे पूर्णत्वास पोचत नाहीत. भिक्खू हो, सगळ्या सोयऱ्यांचा अभाव ही क्षुल्लकच गोष्ट आहे, पण विद्वत्तेचा अभाव ही मात्र फार हानिकारक गोष्ट आहे. भिक्खू हो, सगळ्या सोयऱ्यांची बुद्धी ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेची वृद्धी ही मात्र सर्वोच्च महत्वाची गोष्ट आहे. भिक्खू हो, तुम्ही अशी शिकवण अंगी बांधली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. धनवृद्धी ही क्षुल्लक महत्वाची गोष्ट आहे, पण सर्व वृद्धींमध्ये श्रेष्ठ वृद्धी म्हणजे प्रज्ञावृद्धी. म्हणून अशा रीतीने तुम्ही वृत्ती बाळगली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. कीर्तीचा लोप ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेचा लोप ही खरोखरच दुःखद गोष्ट आहे. त्यांची सौंदर्याबद्दल आसक्ती. एकदा शाक्य देशातील सक्कर या नगरात तथागतांचे वास्तव्य होते. त्याच समयी स्थवीर आनंद तथागतांकडे आला आणि अभिवादन करून एका बाजूला बसला. अशा रीतीने आसनस्थ झाल्यावर स्थवीर आनंद बोलला, भगवान, जीवनात अर्धे महत्व सौंदर्याशी मैत्री जोडण्यात आहे. सौंदर्याचा सहवास जोडण्यात आहे. सौंदर्याशी दाट स्नेह जोडण्यात आहे. आनंद, असं म्हणू नकोस. सौंदर्याशी मैत्री, सहवास आणि निकट स्नेह यांचे जीवनात सर्वस्वी महत्व आहे. जो सौंदर्याचा मित्र, सहवासी आणि निकट परिचित आहे, अशा भिक्खूंकडून अशी अपेक्षा आहे की तो आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करील. तो आर्य अष्टांगिक मार्गाचा जास्तीत जास्त लाभ घेईल. आणि आनंदा, असा भिक्खू आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास कसा करील किंवा त्यापासून अधिकाधिक लाभ कसा काय घेऊ शकेल? अशा वृत्तीने जो सम्यक दृष्टी प्राप्त करेल, जो त्याग, विराग, विराम याच्यावर आधारित असून जिची परिणिती आत्मसमर्पणात होते, ती सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्माल, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती तसंच सम्यक समाधीचीही प्राप्ती करेल, ज्यांची परिणिती आत्मसमर्पणात होते. आनंदा, जो भिक्खू सौंदर्याचा मित्र, सहवासी आणि दाट स्नेही आहे, तो अशा रीतीने आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करतो आणि त्यापासून जास्तीत जास्त लाभ घेतो. सौंदर्याशी मैत्री, सहवास आणि निकट स्नेही यांचे जीवनात सर्वस्वी महत्व कसे आहे हे तुला समजण्यास आनंदा हाच एकमेव मार्ग आहे. आनंदा, खरोखर जे प्राणी नाशवंत, मर्त्य, दुःख, शोक आणि आपत्तीग्रस्त आहेत, त्यांना सौंदर्याशी मैत्री केल्यानेच मुक्ती मिळू शकते. सौंदर्याशी मैत्री, सहवास आणि निकट स्नेह यांचे जीवनात कसे सर्वस्वी महत्व आहे हे तुला आता समजू शकेल. उपसंहार. भगवान बुद्धांच्या महत्तेची प्रशंसा. भगवान बुद्धांचा जन्म 2500 वर्षांपूर्वी झाला. आधुनिक विचारवंत आणि शास्त्रज्ञ त्यांच्याविषयी आणि त्यांच्या धम्माविषयी काय म्हणतात या विषयावरील त्यांच्या विचारांचा हा संग्रह उपयुक्त व्हावा. प्राध्यापक S.S. राघवाचार म्हणतात, भगवान बुद्धांच्या जन्मपूर्वीचा काळ हा भारतीय इतिहासातील तमोयुगांपैकी एक होता. प्रज्ञेच्या दृष्टीने ते एक मागासलेले युग होते. धर्मग्रंथाविषयी निर्विवाद पूज्यभाव हे तात्कालिक विचारांचे वैशिष्ट्य होते. नैतिकतेच्या दृष्टीने ते एक तमोयुग होते. श्रद्धाळू हिंदूंच्या मते नैतिकतेचा अर्थ म्हणजे धर्मग्रंथानुसार आचारविधींचे यथायोग्य आचरण. आत्मत्याग किंवा संकल्पाची पवित्रता यासारख्या खऱ्या नैतिक विचारांना तात्कालीन नैतिक अभियज्ञेत यथायोग्य स्थान नव्हते. श्री R.J. जॅक्सन म्हणतात, भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचे अपूर्व स्वरूप भारतीय धार्मिक विचारधारांच्या अध्ययनात प्रतीत होते. ऋग्वेदांच्या रुचात मानवाचे विचार बहिर्मुख, स्वपरोक्ष आणि देवलोकाभिमुख असल्याचे आपल्याला आढळते. बौद्ध धम्माने मानवात प्रच्छन्न असलेल्या अंत्यसामर्थ्याच्या शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले.
वेदांमध्ये आपल्याला प्रार्थना, प्रशंसा आणि पूजा आढळते. बौद्ध धम्मात प्रथम सदाचाराला प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्कारांचे महत्त्व सांगितलेले आहे. श्री विनवूड रीड म्हणतात, जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडतो, जेव्हा कोट्यवधी संवत्सरांतील रक्त आणि अश्रूंनी लिहिलेली उत्क्रांतीची कथा आपण वाचतो, जेव्हा जीवन नियंत्रणाचे नियम आणि विकासाच्या उत्पत्तीला कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो, तेव्हा परमेश्वर प्रेमरूप असल्याचे मत किती भ्रामक आहे याची आपल्याला स्पष्ट जाणीव होते. प्रत्येक वस्तूत दुष्टा, भ्रष्टता आणि स्वच्छंदी अपव्यय आढळतो. प्राणीसृष्टीत जितके जन्माला येतात त्यापैकी फक्त अल्पांशच जगतात. भक्षण करा आणि भक्ष व्हा हा अर्णव, आकाश आणि अरण्याचा नियम आहे. हत्या हा विकासाचा नीतिनियम आहे. श्री रीड आपल्या मानवाचे हौतात्म्य या ग्रंथात असं म्हणतात, भगवान बुद्धांचा धम्म कितीतरी निराळा आहे. डॉक्टर रंजन रॉय असं म्हणतात, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरक्षेचे 3 सिद्धांत प्रभुत्व करून प्रचलित होते. कोणीही त्यांना आव्हान करू शकला नाही. ते म्हणजे पदार्थ, वस्तुमान आणि कार्यशक्ती यांचे सिद्धांत. ते तीनही अविनाशी आहेत असा विचार जोपासणाऱ्या आदर्शवादी तत्वज्ञानाची ही हुकमी पानं होती. 19व्या शतकातल्या वैज्ञानिकांच्या मते हे 3 सिद्धांत म्हणजे सृष्टीच्या नियंत्रणाचे कारक होते. 19व्या शतकातल्या वैज्ञानिकांच्या मते हे 3 सिद्धांत म्हणजे विश्वाच्या स्वाभाविक घटक होते. त्यांची कल्पना अशी, विश्व हे अविनाशी अणूने भरलेले आहे. 19व्या शतकाच्या अखेरीस श्री जे जे थॉम्पसन आणि त्यांचे अनुयायी यांनी अणुभंजनास प्रारंभ केला आणि आश्चर्य असं की अणूचे तुकडे होऊ लागले. या तुकड्यांना ऋण विद्युत कण असं संबोधण्यात येऊ लागलं. ते सर्व समरूप आणि ऋण विद्युत जागृत होते. मॅक्सवेलने ज्या अणूंना विश्वाचे अथवा वास्तवतेचे अविनाशी आधारस्तंभ मानले ते खंडित झाले. त्यांचे सूक्ष्म कणात विभाजन झाले. धनविद्युत जागृत असे धनुविद्युत कण आणि ऋणविद्युत जागृत असे ऋणविद्युत कण. निश्चित न बदलणाऱ्या वस्तुमानाची कल्पना विज्ञानाला कायमची अंतरली. चालू शतकात जगात असा समज झाला की प्रतिक्षणी पदार्थांचा उच्छेद होतो आहे. भगवान बुद्धांचा अनित्यतेचा सिद्धांत खरा ठरला आहे. विज्ञानाने सिद्ध केलं आहे, विश्वाची गती संधिकरण, विभाजन आणि पुनर्संधिकरण या प्रक्रियेनुसार होत असते. आधुनिक विज्ञानाची प्रवृत्ती म्हणजे अंतिम सत्य, ऐक्य आणि अहिंसेची विभिन्नता यांची प्रवृत्ती. आधुनिक विज्ञान म्हणजे बौद्ध धम्मातील अनित्य आणि अनात्मावादाचा प्रतिध्वनी होय. श्री ई.जी. टेलर आपल्या बौद्ध धम्म आणि आधुनिक विचारधारा या ग्रंथात असं म्हणतात, बराच काळ मानवावर बाह्य शक्तींनी अधिकार गाजवला होता. जर तो खरोखरच सुसंस्कृत व्हायचा असेल तर त्याने स्वतःच्या तत्वांनी आत्मनियमन करण्यास शिकले पाहिजे. बौद्ध धम्म ही जगातील सर्वप्रथम नैतिक विचार पद्धती आहे की जिच्यामध्ये मानवाला आत्मनियम करण्याची शिकवण दिलेली आहे. यासाठी प्रगतशील जगाला ही सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माची आवश्यकता आहे. युनिटेरियन ख्रिश्चन पाद्री रिव्हरेंड लेस्ली बोल्टन म्हणतात, बौद्ध धम्माचे आध्यात्मिक तत्वज्ञान हीच फार सामर्थ्यशाली देणगी आहे असं मला दिसतं. बौद्ध धम्माप्रमाणे युनिटेनियरी ख्रिस्ती बांधवही धर्मग्रंथ आणि मतप्रणालीची बाह्य शक्ती नाकारून मानवाच्या अंतर्यामी असलेल्या मार्गदीपाचा आधार मान्य करतात. युनिटेरियन्स यांच्या मताचे अनुयायी येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्ध हे जीवनाचे उच्च भाष्यकार आहेत असं मानतात. प्राध्यापक ड्वाइट गोडार्ड म्हणतात, जगातल्या सर्व धर्म संस्थापकांमध्ये भगवान बुद्ध फक्त असे थोर होते की ज्यांनी आपली मुक्ती साध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले. मानवतेची योग्यता उंचावण्याच्या कर्तृत्वात जर खऱ्या थोर माणसाचे मोठेपण सामावलेले असेल तर खरा थोर असा तथागतांशिवाय दुसरा कोण असू शकेल. त्यांनी मानवाच्या वर दुसरे कोणी संस्थापित करून त्याला हीन न करता प्रज्ञा आणि मैत्रीच्या शिखरावर त्याला प्रस्थापित करून उच्चत्व प्राप्त करून दिला आहे. बौद्ध धम्म हा ग्रंथाचा कर्ता श्री ई.जे. मिल्स म्हणतो, बौद्ध धम्मा इतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मूल्यावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आलेला नाही. आपले डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर देण्यात आलेला नाही. दुसऱ्या कोणत्याही धर्मात
मनोविकारासाठी इतकी सखोल योजना आखलेली नाही. प्राध्यापक W.T. स्टेस आपल्या बौद्ध धर्मीय नीतीशास्त्र या ग्रंथात म्हणतात, बौद्ध धम्मातील नैतिक आदर्श पुरुष जो अहर्त, तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टींनी महान असला पाहिजे. तो तत्वज्ञ तसाच सद्विचारीही असला पाहिजे. ज्ञान हे मुक्तीसाठी आवश्यक आहे आणि ते ज्ञान प्राप्त करण्यास अपयश येण्याची जी 2 कारणं सांगितली आहेत त्यापैकी अज्ञान हे एक आहे असं बौद्ध धम्माने आग्रहपूर्ण सांगितलं आहे. तृष्णा आणि लोभ हे दुसरं कारण आहे. याउलट ख्रिस्ती आदर्श पुरुषांच्या घडणीत ज्ञानाला अजिबात स्थान नाही. संस्थापकाच्या अतस्त्विक स्वरूपामुळे ख्रिस्ती धर्म विचारधारेत मानवाच्या नैतिक आणि बौद्धिक बाजूत दुरावा निर्माण झाला आहे. जगातल्या दुःखांपैकी पुष्कळशी दुःख दुष्टपणापेक्षा मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झाली आहेत. भगवान बुद्धांनी याला स्थान दिलं नाही. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म किती श्रेष्ठ आणि अपूर्व आहे हे स्पष्ट करण्यास एवढेसे पुरेसे आहे. असे हे भगवान बुद्ध आपले गुरु असावेत असं कोण बरं म्हणणार नाही. त्यांच्या धम्माचा प्रसार करण्यासाठी प्रतिज्ञा करूया. आपण प्रतिज्ञा करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागरापार नेण्याची. आपण प्रतिज्ञा करूया, आपणा दोष असंख्य ते नष्ट करण्याची. आपण प्रतिज्ञा करूया, आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. आपण प्रतिज्ञा करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची.